सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे, घडे नित्यानित्य जोडे तेची साज. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त आणि कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित विकास रत्न सन्माननीय अजय भैया चौधरी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने दिवसभर चाललेले उपक्रम उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या द्वारा या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, ज्यांनी विकासाची अशी अनेक कामं या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत स्तरावरील उद्यान, ज्याला जिजाऊ माता उद्यान नाव आहे, 3 एकरमध्ये आहे. बोरी शहरातील एकंदर 6 मंदिराचे जीर्णोद्धार आणि सभा मंडप, स्मशानभूमीचे वृक्ष लागवड, एकंदर 13 स्मशानभूमी, मराठवाड्यातील एकमेव अद्यावत ग्रामपंचायत डिजिटल इमारत, गावातील स्वच्छतेसाठी 4 घंटा गाड्या, असं सर्वांगीण विकासाचं कार्य ज्यांनी केलं ते विकास रत्न अजय भैयाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. तशी वेळ 6 वाजताची त्याच्यावर छापल्या गेली, पण मला न विचारता, आणि माझं आयुष्य गेलं मिनिट चुकू द्यायचा नाही. तुमचा विश्वास बसणार नाही अजय भैया, आमचं रामायणाचा कार्यक्रम सिल्लोडच्या पुढे 25 किलोमीटर कोट नांद्रा म्हणून गाव आहे, 3:30ला संपलं. तिथून निघालो, बापूला सगळी कल्पना आहे. मध्ये वाटूर फाट्याच्या पुढे आमचा मूड रस्त्यानंच घालवला अर्जिंतूरपर्यंत. तरी 280 किलोमीटर 7 वाजता इथे टच झालो. मी सकाळी कल्पना दिली होती की 7च्या आत येऊ शकत नाही. तुम्ही सर्वांना सांगा, नाही तर लोक म्हणतील 1 तास उशिरा आला बाबा बोरीला. आयुष्यात नाही. त्यांनी जमावे लोक म्हणून 1 तास आधी छापलं, पण खरी कीर्तनाची वेळ 7 ते 9. या संबंधाने उपस्थित थोर गायनाचार्य आमचे पंढरी महाराज, विठ्ठल महाराज, काशीनाथ महाराज, अश्विन महाराज, बापूराव महाराज, थोर मृदंगाचार्य, अनुकूल, मला आवडलं भाऊ. सर्व गायनाचार्य, टाळकरी महाराज, व्यासपीठावरील सर्व महाराज, बसलेल्यातही अजून काही महाराज असतील, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज. प्रथमतः येथील वारकरी आणि महाराज मंडळीला व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, अजय भैयाचे पूजनीय पिताजी, त्यांनाही वंदन करतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विकन तयाचा, हरिक वाटे देवा, म्हणून वडिलांनाही वंदन. इकडे कार्यक्रमाला एकदा आमच्या तुकारामजी बापू बोराडे त्यांनीच आणलं होतं, पुन्हा आता माझ्या आधी हजर आहे. बापू, तुम्हालाही नमस्कार. अजय भैयावर प्रेम करणारी त्यांची सर्व जीवाभावाची मित्रमंडळी, तरुण मंडळी, पुढे प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, सुंदर साऊंड सिस्टीम, फक्त तशीच ठेव 9 पर्यंत. अतिशय सुंदर नियोजन. साई कृपा मित्र मंडळाचा हा
मोठा सहभाग आहे, सर्व ग्रामस्थ मंडळीचं मार्गदर्शन आहे, त्या सर्वांना धन्यवाद देतो. एकुलत्या एक मुलीचं श्रीमंत बापानं थाटात लग्न करावं, तसं बोरीकर ग्रामस्थांनी अजय भैयाचा हा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. आणि म्हणून साई कृपा मित्र मंडळ आणि इथले तरुण मंडळ सर्व बोरीकर ग्रामस्थ त्यांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल बोरीकर ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल. वाढदिवस शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे विठ्ठलराव, पण त्या वाढदिवस शब्दावर आरोप आहे, आक्षेप आहे. कारण म्हणायचा असतो वाढदिवस, पण खऱ्या अर्थाने तो क्षय दिवस असतो. तेवढे दिवस आपल्या आयुष्यातले कमी झालेले असतात. एक सूत्र सांगतो अजय भैया, उमर बढ़ रही है, इसका जवाब मौत नजदीक आ रही है. हे लक्षात ठेवा. इकडून कौतुक करतो आपण, वय वाढत चाललं, वय, अरे वय वाढत चाललं म्हणजे काय? आपलं मरण एका एका दिवसांनी जवळ येत चाललं याचा विचार करा. जिंदगी यादों की कहानी है, जी रहे हम, ये तो मौत की मेहरबानी है. मरण येतच नाही, आहे तिथंच आहे. विठ्ठलराव, तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. मरणाच्या ठाया मरणाच्या ठाया जाणे लागे आपल्या पाया. बाबूरावजी, मरण येतच नाही, आहे तिथेच आहे. म्हणायचं असते आलं नाही. आषाढीच्या वेळेला तुका बापू बोरीच्या लोकांनी एसटी केली, 50 बसले वारकरी चालले भजन करत पंढरपूरला. 7 तासात एसटी पोहोचली. स्टँडवर उतरायच्या वेळेला एसटीतले वारकरी म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात जाय, ते कशाला आलं? हे परभणी जिल्ह्यातून गेलं. 7 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतंय पंढरपूर आलं. तसं मरणाच्या ठाया जाणे लागे आपुल्या पाया. जर आपलं मरण 2030 साली असेल आणि जन्म जर 1950चा असेल, तर 30-50 कडे आलं नाही, 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. हे थांबलेलं नाही, चालू आहे. आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. मग वाढदिवस शब्द नाही, संयुक्तिक शब्द आहे तो अभिष्ट चिंतन. ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगणारच आहे. आयुष्य कोणी आणून देत नाही, हिसकावून नेत नाही, लक्षात ठेवा. आयुष्य संपलं, डॉक्टरची लाईन उभी करा बापू, तरी जगणार नाही. आयुष्य संपलं, त्याला रोगोरची बाटली पाजा, असं करू नका, पण समजा तरी मरणार नाही. तुम्हाला माहिती आहे, नुसता खोकला आलेले म्हातारे ऍडमिट केले तर ते दवाखान्यात मेले.
काही वैतागून रात्रीचे वाल कंपाऊंड उड्या मारून घरी आले ते अजून आहे. कोरोनाच्या काळातलं सांगतो. ते मुंबईतली गोष्ट विठ्ठलराव, ते आईत खाऊ काहीच करत नव्हतं, बायको वैतागून गेली होती. बापू अहो 2 लेकरं आहे, तुम्ही काही करत नाही, नुसते पत्ते कुट्टा दिवसभर, मग मी काय काय करत जाऊ, धोणी भांडी करून भागत नाही. जास्त कमी बोलली आत्महत्याच करील. आता ती घाबरून जायची बिचारी, ही यानं आत्महत्या केल्यावर आपलं काय. बरेच वेळा त्याचं तेच वाक्य ठरलं. आता दिवाळीला 4च दिवस राहिले विठ्ठलराव. सकाळी म्हणजे सकाळी कशाला 4 वाजता पहाटे बायको म्हणली, आता कसं लेकराला कपडे नाही, दिवाळी सारखा सण आहे, तुम्ही लावली का बडबड, आत्महत्याच करील. आणि ती वैतागूनच गेली होती, जाय कर आत्महत्या. उठलं, उड्डाण पुलावर आलं, मुंबईतलं सांगतो. म्हणलं आता इथून उडी टाकतो, डोकं फुटून मरतो. विठ्ठलराव टाकली उडी आत्महत्येसाठी पहाटे 4:30ला. पण योग असा की खालून भाजीवाला भैया चालला होता पुला खालून. ते चपट टोपलं, त्याच्यात मेथीच्या भाजीच्या जोड्या, कमळ्याच्या फुलाला पाकळ्या असतात तशा व्यवस्थित लावलेल्या, माय लुगड्याच्या पदरात लेकराला घेते तसं पडलं हे बैमान टोपल्यात. नाही मेलं बापू, नाही मेलं, विनाकारण भाजीवालं मेलं. त्याला कल्पना नाही ना. 70 किलोचा बोझा 42 फुटाहून पडला, अचानक मुंडकं मोडून मेलं हे टोपल्याखाली. बरं ते घरून सांगून आलं होतं मुलांना, काळजी करू नका बाळांनो, आज जेवढ्याची भाजी विकल्या जाईल तेवढ्याचे फटाके आणतो. याची मुलं खुश होती की पप्पा फटाके आणणार आहे. ते पुलाखाली मेलं. आणि ज्याची बायको खुश झाली, कटकट कायमची गेली, ते दुपारच्या जेवणाला वापस गेलं. बस आयुष्य संपलं ना. कितीही प्रयत्न करा. मग हे अभिष्ट चिंतन सोहळे कशासाठी? ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगणारच आहे. मग त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याकरता सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल. आणि मग अभिष्ट चिंतन सोहळे कशासाठी? दुसरे कारण असं आहे बापू, ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे पंढरी भाऊ. आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. सगळे सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या, एवढी कटकट जाऊ द्या, एवढी. ते नाही मरत. ज्याची गरज आहे ते नाही जगत. गरज ज्ञानोबा रायाची समाजाला 22व्या वर्षी समाधी घेतात. गरज तुकोबाराची समाजाला 42व्या वर्षी निघून जातात. सज्जनाला आयुष्य कमी आहे. मग ज्ञानोबा राय 16व्या वर्षी समाधी घेणार. हे चाहूल लागली मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ म्हणाले, घाई करू नको, ज्ञाना गरज आहे समाजाला, 2 वर्षे माझ्याकरता थांब. ठीक आहे दादा. सोपान काका म्हणाले 2 वर्षे माझ्याकरता थांबा माऊली. ठीक आहे. मुक्ताबाई म्हणाले दोघांचं ऐकलं, मग माझं मी बहीण आहे, माझ्याकरता 2 वर्षे. ठीक आहे ताई. तिथून पुढे 6 वर्षे तिघाचे मान्य करून ज्ञानोबा राय थांबले. मग 22व्या वर्षी समाधी. कदाचित त्यातला हा प्रकार असेल. सगळे बोरीचे एकत्रित येऊन पांडुरंगाला म्हणत असतील की पांडुरंगा, आमच्या आयुष्याचा एक एक दिवस घ्या आणि अजय भैयाला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल. जन्मभर परोपकाराचं कार्य, गोपीचंदन लावणे, तुळशीची माळ घालणे, खांद्यावर झेंडा घेणे, नानबा तुकाराम भजन करीत जाणे म्हणजे हे पुण्य कर्म नाही असा गैरसमज करून घेऊ नका. एवढ्यावर पुण्य कर्म थांबलेलं नाही. मग अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. बस परोपकार म्हणजे पुण्य. म्हणून तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार,
थोडा तरी म्हणजे दूध द्या दूध, शक्य नाही महाराज. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे नका घालो दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. बापू तरी कुठे येते? तरी काय म्हणतील, बोरीला कळत नाही का तरी सांगायला आला? तरी पातेल्यात येते. ती पातेल्यातली तरी नाही रे भाऊ, ही व्याकरणातली तरी आहे आणि नाईलाजानं येते. तरी शब्द आला की समजायचं नाईलाज झाला. 7 दिवस सप्ताह आमच्या बोरीला, बरं मग या दररोज कीर्तनाला, मरायला फुरशत नाही राहून कुठलं दररोज. निदान काल्याला तरी आला ना, तरी 7 दिवस नाही जमत ना, मग काल्याला तरी दूध द्या, शक्य नाही. ताक तरी, अन्नदान करा, शक्य नाही. पाणी तरी, फुकाचे जीवन तरी पाजा, ताकाचे उपकार तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, आणि त्या परोपकाराला पुण्य म्हटलेलं आहे. माणसं प्रयत्नानं पाप करतात आणि इच्छा सुखाची करतात. पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः, पुण्यस्य फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याच्या फळाची इच्छा करतं पण पाप करणं बंद करत नाही. मग कदाचित झालं थोडं पुण्य तर सांगत सुटतं. ते पंढरपूरला गेलं, चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ केली, बारीला लागलं गोपाळपूर पासून. चंद्रभागेत 10 रुपये टाकले त्यानं आंघोळ झाल्यावर, आणि गावात आल्यावर 4 महिने सांगत होतं. तशी नाही आंघोळ केली बापू. मग 10 रुपये टाकले चंद्रभागेत, 10 रुपये टाकले चंद्रभागेत, 10 रुपये. ते ज्याच्या सोबत गेलं ते 4 महिन्यांनी वैतागून म्हणलं का बंद कर ना. 4 महिने झाले तेच सांगतो, 10 रुपये टाकले, 10 रुपये टाकले, 10 रुपये टाकले. नाही का माहिती आहे, महाजा समोरच टाकले, पण आपण दोघही बारीला लागलो का नाही. मग गरुड खांबाच्या जवळ मंदिरात कोण्या गावचं तुझ्या पुढं होतं कांजीच्या कपड्यावालं, त्याच्या नेहरू सदऱ्याच्या खिशातली 100ची नोट बाहेर आली होती. इकडे तिकडे पाहिलं, 2 बोटाच्या चिमटीनं काढली त्याच्या खिशातली नोट. हे मलाच माहिती आहे. मग सांग ना बोरीला, अरे 90 रुपयाचं पाप लपवतो, 10 रुपयाचं पुण्य सांगत सुटत. पुण्यसे फलम इच्छन्ति, पण पुण्य करीत नाही. पापाच्या फळाची इच्छा करीत नाही, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. काही माणसं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतात बापू. फक्त त्याला कळालं पाहिजे की अमुक वाड्यात अमुक गावची मुलगी देण्यात येत आहे, एवढं कळलं की रात्रभर झोपत नाही. ते सकाळी उसने पैसे घेतं, काळी पिवळी पकडतं, मग टेम्पो पकडतं, मग ट्रक पकडतं. असं करून दुपारी 2 नंतर ते गाव गाठतं. त्या पाटलाच्या वाड्याच्या दारात उभं राहतं. पाटील वाड्यात असतात ना, हे दारात उभं राहून विचारतं, अमुकाचा वाडा हाच आहे, अमुक अमुक मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. अरे मग त्या तुमच्या गावात अमुक पाटलाच्या वाड्यात आमची मुलगी द्यायची सोयरी जुळली म्हणूनच आलो. इथून सुरुवात. अहो आत या, चहा तरी घ्या. चहा नको, भाकरी बांधून आलो. तुमचं त्यांचं जुळल्यापासून झोप नाही मला. एका वाक्यात सांगतो, मुली जास्त झाल्या असेल विहिरीत ढकला, नमस्कार, गेलं रॉकेल वतून. बरं आनंदाला उधाण आलं होतं. पटके कोणाकोणाला कसे बांधायचे, मग स्वयंपाकाला आचारी कोणता, सगळी तयारी, मंडप कोणाचा.
हे गेलं ना रॉकेल वतून. त्या दिवशी स्वयंपाक कोणी केला नाही, संध्याकाळी कोणी जेवत नाही, उदास झाला सगळ्या वाड्यातला परिवार आणि पाटलींना विषय रात्री 9 वाजता काढला का हो. त्या बिचाऱ्याला काही फायदा म्हणावं तो भाकरी बांधून आलं, स्वतःचा आपला चहा घेतला नाही. हे बा, एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराच्या घरात आपली ताई द्या, पण त्या कांजीच्या कपडेवाल्याच्या घरात नाही द्यायची. मग पत्र तयार होतं. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना सप्रेम जयहरी, तुमच्यासोबत आमची सोयरीक जुळल्यापासून आनंदाला उधाण आलं होतं, पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर कळालं की मुला मुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं, अपेक्षा सुखाची करतं. तुकोबाराय म्हणतात, मला सुख का झालं, मी व्यवहार सुखाचा केला. सुखाचे व्यवहारी आवाज रे. त्याचं कारण आम्ही जन्मभर व्यवहार सुखाचा केला आणि म्हणून लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा, काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा, काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा, पण संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. तुम्हाला माहिती आहे प्रसिद्ध 3 दुकानं आहे विठ्ठलराव, एक जीवाचं, एक देवाचं, बरं का बापू, आणि एक संताचं. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे, सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे, आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे, बस एकमेकाकडे. ज्याला मुलं बाळ आहे आणि ज्याला नाही, दोघाची परिस्थिती पहा. ज्याला मुलं नाही ते म्हणतं लेकरं असलेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊ पिऊ बुटा भरल्या लाता बापाच्या कंबरड्यात घालतात त्याला विचारा, ते म्हणतं महाराज पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो अजिबात नाही झालेलं सुखी. हे त्याच्याकडे बोट दाखवतं ते याच्याकडे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे, सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे. कॉलऱ्याची साथ आली विठ्ठलराव, पटापटा पटापटा माणसं मेली, प्रत्येक घरातलं एक ना एक, एक ना एक, एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं, पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? हे बरोबर, त्याही वर्षी एक सुखी झालं ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान होतं. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. ते ओलं सरपण येड्या बाभळीचं डबल भावात विकत होतं. बापू नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लुणावर फिरणार एका वर्षात टाटा सफारी घेतली सरपणवाल्यानं. दुसऱ्या वर्षी किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं, म्हणला काय
दिवसभर मासे हाकत बसतो, 70 रुपये 40 पैसे. दुकान पाहिजे सरपणाचं. ते गेल्या साली लोणावर फिरत होतं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करतंय म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं, त्याच्या बाणीवर स्मशानात दुकान थाटलं. यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2023ला दुकान ओपन केलं. पण 28 जानेवारी एकही नाही मेलं. बापू आता अख्खं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी झालं. सख्या बहिणी होत्या, एका मंडपात लग्न झालं, बिचाऱ्या नांदायला गेल्या आणि आंबे रसासाठी दोघी बहिणी माहेरी आल्या. आता बाप जन्मदाता विचारलं थोरलीला, ताई काय बाबा तुझं काय चाललं? माझ्याकडे शेती आहे. अरे ते सगळे माहिती आहे, पण चाललं काय? काय चालणार बाबा, पैसे नव्हते, माझ्या मिस्टरनं कर्ज काढलं, महागाचं बियाणं, हलकासा पाऊस झाला, पेरणी केली बाबा, 15 दिवस झाले पावसाचा थेंब नाही बाबा. अजून जर 15 दिवस पाऊस आला नाही तर पुढच्या वर्षी आम्हा नवरा बायकोला जिल्ह्यात मधुकरी मागितल्याशिवाय गत्यंतर नाही बाबा. वाईट वाटलं बाबाला. मग बाबानं धाकटीची चौकशी, बेबी काय पप्पा तुझं काय चाललं? माझ्याकडे विटांचा कारखाना आहे पप्पा. मग 7.5 लाखाचा फायदा झाला यंदा विटामध्ये. बरं मग पण ते 7 जून होऊन गेली ना. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आता कधी पाऊस येईल याचा नियम नाही, नका लावू भट्टी. पण ते मोठं हट्टी, पुन्हा लावली भट्टी. मग अजून जर 15 दिवस पाऊस नाही आला पप्पा तर पुन्हा 7.5 लाखाचा फायदा. अजयराव आता काय करावं देवानं? पाऊस पाडावा विटाचं वाटोळ, न पाडावा शेतीचं वाटोळ. काहीला सुख आणि काहीला दुःख. हे दोन्ही जिथं मिळतं विठ्ठलराव ते देवाचं दुकान आहे. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. पण केवळ सुख मिळतं. सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, बहुपायी संतांचे सर्व सुख. सर्व सुख प्रपंचात नाही, सर्व सुख फक्त परमार्थात आहे. म्हणून ठिकठिकाणी जिथे जिथे सुख शब्द आला तिथे सर्व शब्द जोडल्या गेला. सगळी आता पुढे बसलेली वारकरी संप्रदायाची मंडळी आहे, परमार्थिक संस्कारानं संपन्न झालेली आहे आणि माझ्यापेक्षा त्यांना जास्त पाठ आहे. कुठेही सर्व सापडेल तुम्हाला. तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. बागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणे जोडे सर्व सुख. सर्व सुख आहे भिवरेच्या तेरी, आमुची पंढरी कामधेनू. पंढरी म्हणजे बस सर्व सुख. सर्व कशाला? असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभवापयत, सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व. म्हणून प्रपंचातल्या सुखात आणि पारमार्थिक क्षेत्रातल्या सुखात हा फरक आहे बापू. ते उतरतं. प्रपंचातलं सुख टिकत नाही, कमी कमी होत जातं. कमी 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 कमी. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून जर एखाद्या दिवशी एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याच्या लाल डोळे, दोघाच्या मध्ये थांबलं तर मधलं पेटल. एवढी राग. एका बांधावर गवत कापतात दिवसभर तरी बोलत नाही, इतकं बिघडतं.
बापू त्याच्यात वाटप झाल्यावर तर फजितीला वाढ नाही. वाटप होतो मायबापाचा, बहुतेक बाप थोरल्याकडेच जातो का असं होतं कोणा माहिती, आणि माय धाकट्याकडे. यांना काही अजयराव स्पेशल खोल्या असतात का पडवीत बाहेरच्या, इकडे बापाची कॉट तिकडे मायची कॉट. जन्मभर म्हातारी बापाच्या आधी जेवली नसते बापू, पण उसाची लागण असते, धाकट्या सुनेचा स्वयंपाक उरकलेला असते, तिला मजूर घेऊन जायचं असते, म्हणून ती म्हणते सासूबाई मी दिवसभर घरी नाही, जेवून घ्या, आता जेवून घ्या, मला मजूर न्यायचा आहे. झालं, ताट वाटी तांब्या भांड ते आणलं, म्हातारीच्या पुढे ठेवल्याबरोबर म्हाताऱ्यालाही भूक लागलेली असते, पण त्याच्या सुनेचं व्हायचंच असते. म्हातारी जन्मभर म्हाताऱ्याच्या आधी जेवली नसते, पण तिचं भांडण ताटन वाटीन सगळं पाहिलं की म्हातारं या कोपऱ्यातून तरी लक्ष देत नाहीत. म्हातारी म्हणती खकार नाही तर तोंडानं माग, तुला भेटत. इतकं बिघडत रे बाबा. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलती, नंतर पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्ष दोघही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत बिघडत जातं ते प्रपंचातलं सुख. याच्या उलट परमार्थात आहे. आपण एक लक्षात घ्या, सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, किती चांगलं, वर्षात 6 महिन्यात त्याचा कंटाळा येतो आहे ना. अशिक्षित आजी नातवावर रागावते, गोविंद्या काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग, दुसरं म्हणणार. कंटाळले ना लोक. पण इथे माझे वारकरी बसले, वर्षे 750 झाले बापू, तरी रोज आमचा वारकरी 750 वर्षापासून सकाळी विना घेतला की रूप पाहता लोचणी म्हणतो, आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात लक्षात घ्या. नाही तर किती दिग्गज गायक झाले अजयराव जगाच्या पाठीवर, पण भारतातले 2 गायक अमर झाले चंद्र सूर्य असेपर्यंत, भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. काय कारण? त्याचं उत्तर शोधा. त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर. बाकीच्यांनी गाणे म्हटले पंढरी भाऊ, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी सुद्धा वापरले, पण संताच्या भाषेतले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर झाले विठ्ठल विठ्ठल. प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वाढत जाणार सुख हे परमार्थात आहे. सुख उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुद पीडर कुंडलिनी कलिबल दल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणी करी ओढभ ब्रह्मरंध्री मिसळे परू मुमुक्षुदंग. योगाची वाटा जे निघाले का सुबटा, तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. योग्यांचा व्यवहार
दुःखाचा आहे, पण लाभ सुखाचा आहे. त्यांना समाधीसारखं सुख प्राप्त होतं. आमचे संत सांगतात, एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधीसारखं सुख प्राप्त होतं ते वारकऱ्याला भजनानं मिळतं. सुख सेव ब्रह्मानंद अजय भैया, सगळे तुम्ही कपिल देवनं तेंडुलकरच गोळा केले. हे आमच्या परमार्थातले तेंडुलकर आहे, कपिल देव आहे. सगळे षटकार चालू आहे, तरी 9ला संपवणार आहे. अजिबात सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, पण समाधीसारखं सुख मिळतं म्हणून लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात, पण प्राण जातो. भानगडीत पडू नका. साधुणी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळ्यानं देखावी. त्यांचा तो अभ्यास आहे. व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. ते कोळशा दुकान माहिती आहे तुम्हाला. मुंबईवरून 5 वर्षांनी मित्र आला, परीट घडीच्या कापडात, कांजीचे कपडे. मुंबईला एसटीत बसला अजय भैया. गावापर्यंत बाकड्याला नाही टेकला, इस्त्री मोडल म्हणून. एवढं जपून आलं, 5 वर्षांनी आलं. पण त्याचा मित्र कोळशाचा दुकानदार होता स्टँडवर. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. त्याचं लक्ष गेलं. आता कोळशा दुकान माहिती आहे ना, तराजू काळा, घेणाऱ्याची पिशवी काळी, त्याच्या हातात पैसे दिले की काळे, त्यानं वापस केलेले काळे, अख्खं काळ. कोळसा विकता विकता मित्र यष्टीतून उतरताना पाहाला, टाकली उडी, दुकानदार पळत गेला. कडकडून मिठी मारली, पुन्हा तोंडावून हात फिरवला. माधव 5 वर्षांनी भेटला बाबा. तुझं गेलं प्रेम उचंबून, महादेव काळा केला ना. ते मुंबईला बसलं तर बाकड्याला नाही टेकलं, गावापर्यंत इतकं जपून आलं. कसे तरी कपडे झटकले, महादेव पुढे आला. वेळ कमी असल्यानं लगेच आला. हो ना. अत्तरचा दुकानदार भैया अत्तर विकत होता. त्याचंही लक्ष गेलं. म्हणला महादेवनं लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल दिलं नाही, 5 वर्षांनी आला. अत्तर विकता विकता दुकानदार आला, कॉलर धरून 2 थोबाडीत दिल्या. परिणाम दिवसभर सुगंध आला. कळलं ना तुम्हाला. कोळशावाल्यानं तोंडावून हात फिरवला तरी तोंड काळं झालं, त्यानं थोबाडीत मारली तर दिवसभर सुगंध आला. तसं इथे किती प्रेमानं हात फिरवू द्या, तोंड काळ. साधू संतांना थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध. दुर्जन की करुणाबुरी, भला सज्जन का त्रास. सूरज जब गर्मी करे तो बरसण की आस. लक्षात ठेवा. म्हणून काहीचा व्यवहारही दुःखाचा, पण संतांचा व्यवहार
सुखाचा आणि लाभही सुखाचा. सुखाचे व्यवहारी जमला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अहो सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं? आनंद कोंदला बाबूरावजी मजा आहे. आनंद कोंदला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय? आनंद कोंदला मागे पुढे, मागे आनंद, पुढे आनंद, डावीकडे आनंद, उजवीकडे आनंद, सगळे ग्राउंड पॅक है ना. आनंद आनंद. नवीन येणाऱ्या कोणत्याही भाविकाला वाटेल की गावकऱ्यानं अजय भैयाच्या अभिष्ट चिंतनासाठी हा सप्तास ठेवला असावा आणि या बुवाचा त्याच्यातला शेवटचा दिवस असावा. आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी, आजी आनंदुरे वगैरे वगैरे, कोंदून कोंदून भरलेला आनंद. हे ठीक आहे, पण एवढा आनंद होण्याचं नेमकं कारण काय? संगती संगती पंगती, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. नेमकं काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे. आनंद होण्याचं कारण काय? संगती पंगती देवा सवे घडे. संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या, म्हणून आनंद. कधी संगत चांगली असते विठ्ठलराव,
पंगत चांगली नसते बापू. पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते. कधी संगतही चांगली नसते आणि पंगतही चांगली नसते. पण आनंद झाला संगतही देवाची आणि पंक्तीला देवाच्या. कधी संगतही चांगली नाही पंगतही चांगली नाही. आषाढ आला म्हणजे कळतं तुम्हाला. आषाढ गटारी अमावशेपर्यंत पत्रकार मंडळी फार हुशार. उद्याची गटारी होती, आदल्या दिवशी पेपरला व्यंगचित्र दिलं पत्रकार मंडळीने. इकडून एक बोकड, तिकडून कोंबडं. व्यंगचित्र. बोकड कोंबड्याला म्हणतं राम 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 राम. आता पुन्हा भेट. उद्या वाचलो तर परवा भेट, नाही तर काही खरं नाही. गटारी आहे उद्या. संगतही चांगली नाही पंगतही चांगली नाही. कधी पंगत चांगली असते तर संगत चांगली नाही. शेजारचं थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर. पंगत चांगली आहे संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे तर पंगत चांगली नाही. पण इथे संगतही देवाची पंक्तीलाही देवाच्या. जेवणाचा आनंद कधी आहे विठ्ठलराव? 4 गोष्टी पाहिजे तेव्हा आनंद आहे बापू. स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे. जेवणार चवी चवीनं जेवलं पाहिजे. वाढणार उदार अंतकरणाचं पाहिजे. नाहीतर हवं का हवं का हवं का. अरे यात काय जमते का हवं का. आता हाय आनंद संपला आनंद. पूर्वी बँड लावून पाहुणे न्यायचे जनवाशावर आणि मग पंगत बसायच्या वेळेला बँड लावून वाजत गाजत आणायचे बापून. त्या अगरबत्त्या रांगोळ्या हास्य मस्करीन थट्टा उद्देश पाहुण्यांनी जास्त जेवायचं पूर्वीचा काळ. आता जेवू घालणाऱ्याला वेळ आहे पण जेवणाऱ्याला वेळ नाही. म्हणून सुधारित पद्धत निघाली पंढरी भाऊ. बफे. बापू ठीक आहे ते, पण कसं दिसतं पहा.